आपण शारदाताई साठे, छायाताई दातार आणि इतर दोघींशी संवाद साधतोय. आपण गट्ट्याला पुन्हा सुरुवात करूया. जेव्हा स्त्रीमुक्ती चळवळ आता म्हणजे जेव्हा ती सुरू झाली तर तुम्ही मध्यमवर्गीय कुटुंबांमधून आलेला होतात. तुम्हाला हे सुरू करताना, हे काम करताना तुम्ही टार्गेट तुमचं कोणता म्हणजे वर्ग ठेवला होता? एकाच कारण असं आहे की मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब, त्या कुटुंबातल्या मुली, बायका यांचे प्रश्न वेगळे आहेत. तुम्ही आणखीन शेतकरी आपण गेलो तर तिथले प्रश्न वेगळे आहेत. शेतमजूर वगैरे अशा याच्यातले तर ते प्रश्न आणखीन वेगळे आहेत. म्हणजे खरं तर हे जात निहाय सुद्धा याच्यामध्ये फरक होत असेल. तुम्ही सुरू करताना तुम्ही काय ठेवलं होतं का सगळंच करायचं असं होतं? नाही, असं काही नव्हतं. आमच्यापैकी बऱ्याच जणींना त्यात तोपर्यंत कॉलेज आणि शाळेच्या बाहेर पडल्यानंतर थोडीशी मार्क्सिस्ट बॅकग्राऊंड तयार झाली होती आणि त्या मार्क्सिस्ट बॅकग्राऊंडमध्ये एंगल्स आणि मार्क्स यांनी जे लिहिलेले हे स्टेट, फॅमिली अँड ते ह्या प्रकारची पुस्तकं आम्ही त्याची पारायणं केली ती म्हटलं तरी चालेल. खूप समजलं होतं असं काही आम्ही दावा करणार नाही, पण आम्ही तो अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता की पुरुषांचं काम आणि स्त्रियांचं काम, जेंडर म्हणून काय आहे. तर जेंडर ही संकल्पना ही आत्ता अलीकडच्या काळातली आहे, पण त्याच्या अगोदर स्त्री आणि पुरुष या संकल्पनेमध्ये सगळं मांडलं जात होतं आणि स्त्रियांचं काम आणि पुरुषांचं काम याच्यामध्ये मुख्य भाग जो होता, जसं सिमोन बोवा म्हणते तसं मुख्य भाग हा तिथं स्त्रीत्व आणि पुरुषाचं याच्यावरतीच अवलंबून होता. म्हणजे बाईचं काम म्हटलं की अमकं, मग बाईवरती होणारे संस्कार म्हटले की ती मुळू रडणारी असली पाहिजे, पुरुषावर वगैरे वगैरे. हे सगळं जे काही होतं ना, हे सगळं आम्हाला स्वतःला आमच्या घरात जाणवलं होतं का? तर मी म्हणेन नाही. त्याची कारणं काही वेगळी असू शकतात. प्रत्येक घरात असं काही झालं असं नाही, पण मी, छाया, आम्हाला नाही अशा प्रकारचा स्वतःला वैयक्तिक अनुभव नाही आहे की मला माझ्या वडिलांनी चोप दिलाय काहीतरी घराच्या बाहेर राहते म्हणून, किंवा माझ्या वडिलांनी मला हे करू नको म्हणून सांगितलंय, ते करू नको म्हणून सांगितलंय. आमचे साधे बाळबोध लोक होते आणि त्या बाळबोध लोकांचं एवढंच होतं की तुम्ही शिकून तुम्हाला जे करता येईल ते करा आणि जे करायचं असेल ते प्रामाणिकपणाने करा. इतकं साधी गोष्ट होती ती आणि त्याच्यातनं आम्ही हे आत्मसात केले. महिलांचं इकॉनॉमिकल स्टेबलायझेशन की बाबा त्यांना उत्पन्नामध्ये